तुम्ही जर का या पद्धतीने केक बनवला ना तर तुमचा केक कधीच फसणार नाही। त्याच्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी साखर, 1 वाटी दही, त्याच वाटीने 1 वाटी पाणी, 1 वेलची घालून मिक्सरमध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली याची मऊ अशी पेस्ट तयार करून घ्यायची। त्यानंतर तयार झालेलं मिश्रण आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्यामध्ये 4 चमचे तेल, अर्धा छोटा चमचा व्हॅनिला एसेन्स, 1 चमचा खाण्याचा सोडा घालून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपल्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स ॲड करायचे, ते पण चांगले मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर एका केक टिनला बटर पेपर लावायचं, तेल लावून चांगलं हे व्यवस्थित असं ग्लीस करून घ्यायचं। त्यानंतर तयार असलेलं मिश्रण या केक टिनमध्ये ओतून घ्यायचं। थोडेसे वॉलनट ड्रायफ्रुट्स ॲड करायचे। 30 ते 40 मिनिटं चांगलं मध्यम आचेवर बेक करून घ्या। 30 ते 35 मिनिटातच आपला केक एकदम व्यवस्थित शिजतो। त्याच्या चाकूने कापा करून घ्यायच्या। एकदम छान स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत आपला केक तयार होतो। तुम्ही सुद्धा हा सोपा केक एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब